आडगाव पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेले मारुती कंपनीची इर्टिका वाहन आरोपीसह जेरबंद करण्यात आडगाव पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला यश आलंय। अवघ्या काही दिवसात तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादी सतीश जयवंत तांबे वर्ष 51 राहणार फ्लॅट नंबर 402 मुशीगाव तालुका जिल्हा पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केलंय की 7 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7:15च्या दरम्यान त्यांनी आपली मारुती इर्टिगा पांढऱ्या रंग ही गाडी नाठे टायर्स नांदूर नाका आडगाव येथे कार वॉशसाठी लावली होती। त्यावेळी त्यांचा मित्र अनिकेत वाघमारे हा गाडीत बसलेला असताना आरोपीने त्याला कॉलर पकडून बाहेर ओढले, शिवीगाळ व मारहाण करून गाडी तसेच गाडीत ठेवलेली 20,000 रुपये रोख रक्कम व कागदपत्रे घेऊन पसार झाला। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आडगाव पोलीस स्टेशनचे तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख पोलीस हवालदार दादासाहेब वाघ पोलीस हवालदार शक्ती पेंढारकर व सुमित शिंदे यांनी गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी व चोरीस गेलेले वाहन आडगाव बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथे असल्याची माहिती मिळवली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने कारवाई करत पहाटे 3 वाजता आडगाव बुद्रुक येथे सापळा रचून संशयित आरोपी संदीप गंगाधर शेळके वर्ष 41 बेड वस्ती पिंपरी निर्मळ रस्ता शेळके वस्ती आडगाव बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर यास ताब्यात घेतल्या। चौकशी दरम्यान त्याने चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून 9 लाख रुपये किमतीची मारुती कंपनीची पांढऱ्या रंगाची इर्टिका MH14 LB 2408 जप्त करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, इम्रान शेख, मनोज परदेशी, निलेश काटकर, शिवाजी आव्हाड, चंपालाल सुळे, पोलीस हवालदार सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, अक्षय गोसावी, रवींद्र लिलके, दीपक भुजबळ व महिला पोलीस हवालदार वैशाली बचाव यांनी केले। जयवंत तांबे म्हणून फिर्यादी आहेत, हे पोलीस स्टेशनला आले होते। त्यांनी फिर्याद दिली की त्यांची इर्टिका कार ही 2 लोकांनी त्यांच्या ताब्यातून हिसकावून नेलेली आहे। त्या तक्रारीवरून आम्ही पोलीस स्टेशन आडगाव येथे गुन्हा नंबर 77/2026 हा रॉबरीचा गुन्हा दाखल करून घेतला आणि आमच्या गुन्हे पथकाचे अधिकारी तसेच अंमलदार यांनी गुन्हा दाखल झाल्यापासून 24 तासाच्या आत यातील आरोपी आणि सदरची इर्टिका कार ही शिर्डी येथे जाऊन ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही गुन्ह्याचा पुढील तपास करत आहोत। सर, अजून काही गाड्या आहे का चोरलेल्या? सध्या तरी या प्रकरणामध्ये एकच गाडी आहे। आणखी गुन्ह्याचा पुढील तपास करताना यामध्ये काय निष्पन्न होतं ते आपल्याला कळतं।